मित्र, आज आपण पुन्हा एकदा एका थाळीसाठी आलेलो आहोत. ही थाळी माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण का ही थाळी माझ्या आईची आवडती थाळी आहे. तर नेहमीप्रमाणे ही थाळी कुठे आहे, त्याचे पदार्थ काय काय, त्या पदार्थांची चव काय आणि थाळीची किंमत काय, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. आज आपण आलो आहोत नारायणपेठेतील मुरलीधर भोजनालय येथे. हे भोजनालय स्थित आहे NC केळकर रोडवर, अगदी आपला जो भिडे पूल आहे त्याच्या समोर. डावीकडचा रोड लकडी पुलाकडनं येतो, हा चौक आहे भिडे पुलाचा, आणि हाच रोड उजवीकडे पुढे रमणबाग चौकाकडे जातो. चौकातच या भिडे पुलाच्या समोरच आहे हे हॉटेल मुरलीधर किंवा मुरलीधर भोजनालय. मुरलीधरची अनलिमिटेड व्हेज थाळी जी आहे ती बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. तर आज आपण याचा आस्वाद घ्यायला इथे आलेलो आहोत. तर आजच्या थाळीसाठी आपण आलेलो आहोत नारायणपेठेतील हॉटेल मुरलीधर इथे. मुरलीधरमध्ये तिथली जी थाळी आहे ती बऱ्यापैकी जुनी थाळी आहे आणि अतिशय प्रसिद्ध अशी ही थाळी आहे. चला बघूया थाळीमध्ये आपण काय काय मिळतं ते. चला तर बघूया आजच्या आपल्या थाळीमध्ये काय काय मिळतं ते. आपल्याला इथे हे फुलके मिळाले. फुलके आहे, ही चवळीची भाजी आहे, ही डाळ मेथी आहे, त्याच्यानंतर ही आमटी आहे आणि ही आहे कढी. त्याच्यासोबत आपल्याला मिळालेली ही काकडीची कोशिंबीर, पापड, आणि आज फरसाणमध्ये आपल्याला ही कोथिंबीर वडी दिसते. अजून एक तिसरी भाजी म्हणजे पीठ पेरलेली ही ढोबळी मिरची. तर अशा एकूण 3 भाज्या आहेत. ही एक सुकी भाजी, पालेभाजी, आणि ही एक उसळ, एक आमटी, आणि आपल्याला ही कढी, पापड, आणि मस्त थंडगार असा ताक. तर अशी ही आजची आपली थाळी असणार आहे. चवळीची उसळ माझी आवडती आहे, तर म्हणून उत्सुकता आहे की ही कशी असणार आहे. सुरुवात करूया. ही चटणी दिसते, ही कशाची आहे आपल्याला माहित नाही, ते बघून घेऊ. आणि इथे लोणचं दिसतंय. सुरुवात माझ्या आवडत्या चवळीच्या भाजीने करूया. सगळ्यात सुरुवातीला गरम मसाला तुम्हाला ओळख करून देतो की या भाजीमध्ये गरम मसाला आहे. आणि या भाजीमध्ये ना तिखटपणा नाही, ते मला पहिल्या घासामध्ये जाणवलं. भाजी बिलकुल तिखट नाही, मसालेदार आहे, तिखट नाही आहे. पुढे आपण मिळूया मेथी, डाळ मेथी कट. डाळ मेथीमध्ये मला टोमॅटोही दिसतोय. अमेझिंग आहे. पहिली चव जी या डाळ मेथीमध्ये आली तो म्हणजे त्याचा हलकासा गोडसरपणा. त्यानंतर टोमॅटो आला मला घासामध्ये, म्हणून टोमॅटोची एक चव आली. आणि त्याच्यानंतर डाळीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. आणि सगळ्यात शेवटी जी मेथी आहे, हलकासा कडवटपणा, तोही कुठेतरी त्या गोडसरपणामध्ये हरवून गेलेला आहे. एकदम बॅलन्स अशी ही डाळ मेथी आहे. ही पण खूप सुंदर भाजी आहे. त्या दोन्ही भाज्या मला खूप आवडल्या आहेत. प्रचंड खुश आहे मी, कारण का दोन्ही भाज्या खूप मस्त आहेत, खूप चविष्ट आहेत, आणि थ्रोआउट थाळीमध्ये मला आनंद देण्यासारखे आहे. चला पुढची तिसरी भाजी, भरलेली ढोबळी मिरची. पीठ पेरलेली ढोबळी मिरची. पीठ पेरलेली ढोबळी मिरची मला खूप आवडते. आई खूप मस्त बनवायची भाजी. जेव्हापासून मला ही पीठ पेरलेली आवडते. त्याच्यात डाळ आहे, शिमला मिरची, डाळ आहे, ढोबळी मिरची आहे, आणि त्याच्यासोबत आपण त्यांनी दिलेली जी कोशिंबीर आहे ना, तीही घेऊया.
वा, सुरेख. मसाले पाहिजे त्या बाजूने मसालेदारपणा आहे, पण कुठेही तिखटपणा नाही. तिखटपणाची ओळख एकही भाजीमध्ये एकही पदार्थामध्ये मला अजून मिळालेली नाही. आता फक्त यांची आमटी आणि कढी राहिली, ती आपण पटकन बघून घेऊया. आमटी घट्ट आहे किंवा ही डाळ वाटते मला, डाळ किंवा आमटी त्याला काही म्हणा, घट्ट वाटते. डाळ त्याला डाळीपेक्षा ना आपण फोडणीचं वरण म्हणू शकतो, त्या पद्धतीने हे बनवलेलं आहे. घट्ट आहे फोडणीचं वरण. त्यामुळे आपण चटकन बोलूया ते म्हणजे त्यांच्या कढीकडे. वा, मस्त, सुंदर. सगळ्या भाज्या, सगळे पदार्थ, मन खुश झाला माझा. बरं, आता राहतो विषय या कोथिंबीर वडीचा. कोथिंबीर वडी तुम्ही जर चॅनलवर जुने असाल तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला कशी कोथिंबीर वडी लागते. या कोथिंबीर वडीमध्ये डाळ जास्त आहे, म्हणजे डाळीचं पीठ जास्त आहे. अशा पद्धतीने बनवलेली आहे. त्याच्यासोबत चटणी आहे, ती बघूया आपण कशी लागते. सुंदर. कोथिंबीर वडी तर खूपच छान आहे, पण जी चटणी आहे ना त्याच्यात पुदिन्याची मस्त चव उभारून येते आणि तुमच्या त्या कोथिंबीर वडीला एक ताजेपणा देते, एक फ्रेशनेस देते. तो पुदिना किंवा त्या पुदिन्याची चव, मस्त चटणी, एकदम स्मूथ आणि क्रीमी असं त्या चटणीचं टेक्स्चर आहे, जे या तळलेल्या कोथिंबीर वडी बरोबर खूप सुंदर जाते. त्या चटणीमध्ये पण तिखटपणा नाही आहे. मला ऍक्च्युली तिखटपणा कुठल्याही पदार्थामध्ये नाही जाणवला. मी सोबत वडिलांना आणलंय, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना ही चव कशी वाटते. आणि कोथिंबीर वडी छान आहे. कोथिंबीर वडी भाज्यांची चव कशी? भाज्या चांगल्या आहे, नॉर्मल. कुठली तुम्हाला भाजी अशी वाटली की तिखट आहे किंवा मसालेदार? नाही, जास्त नाही, सगळी नॉर्मल आहे, चांगलं आहे. अशा पद्धतीने या थाळीचा आपण आनंद अजूनही घेतो आहोत. सगळ्यात मजा जी येते ना ते म्हणजे इथे गरमागरम फुलके मिळतात त्याची. मी अजून ताक पिलेलं नाही आहे आणि इथे भाताचे कुठले प्रकार आहेत तेही आपण बघूया. ते मी मला नंतर दाखवतो. आधी या फुलक्यांचा आणि या सर्व भाज्यांचा मी आनंद घेतो आणि पुन्हा भेटूया आपण भाताच्या वेळेस. मी इथे ऐकलंय मुरलीधरमध्ये यांची जी खिचडी आहे ना ती अतिशय प्रसिद्ध आहे. मला वैयक्तिक साधा भात आवडतो, पण इथे ही खिचडी सांगण्यापुरती मी घेतली आहे आणि त्याच्यावर त्यांनी छान असं तूप दिलंय. खिचडी एकदम गरम आहे, एकदम पातळ आहे. तुम्ही पाहू शकता खिचडी एकदम पातळ आहे आणि छान गरम आहे आणि त्याच्यावर ही दिलेलं जे घट्ट तूप होतं ते छानपैकी विरघळलेलं आहे. तर याचा आपण घास घेऊन पाहू. ही खिचडी आणि मस्त त्याच्यावर टाकलेला तूप. मुगाची खिचडी आहे. जो तांदूळ वापरलाय ना तो इतकासा मऊ झालेला आहे की तुम्हाला मूग जे आहे ते दाताला लागत आहेत. तांदूळ आपण खिरीमध्ये कसे एकदम बारीक करतो तसे हे शिजलेले तांदूळ आहेत. तुम्हाला कळत पण नाही की हे तांदूळ आहेत. बरं, मसाल्याचं जर म्हणाला तर गरम मसाल्याची चव आहे. चव छान आहे, मसालाही जास्त नाही आहे, पण एकूण चव या खिचडीची छान आहे. तुम्हाला जर खिचडी आवडत असेल तर ही खिचडी तुम्हाला नक्की आवडेल. आणि वरनं जे वाढलेलं तूप आहे ते या खिचडीची चव अजून उभरून आणत आहे, त्याला एक रिचनेस देत आहे. ही खिचडी थोडक्यात पटकन संपवतो आणि माझा आवडता साधा पांढरा भात घेतो.
इथे मी भात घेतलाय, साधा भात. त्याच्यावर आपण डाळ घेऊया. डाळ म्हणजे फोडणीचं वरण आहे. फोडणीचं वरण घेऊ. आणि मला यांचं हे लोणचं खूप आवडलं, तर मी लोणचं जे आहे ते परत घेतलं. त्यांना मी सांगितले कोथिंबीर वडी आणून द्यायला. आज बऱ्यापैकी गर्दी, इथे गर्दी भरपूर आहे, लोक बाहेर वेटिंग मध्ये आहेत. आज वीकडे आहे तरी पण इथे चवीच्या हिशोबाने गर्दी भरपूर आहे. फोडणीचं वरण, भात, लोणचं 95ला एक. हा जो तांदूळ आहे, तांदूळ बासमती वाटतोय. सुट्टा सुट्टा भात आहे. कोणाला बासमती तांदूळ आवडतो, कोणाला इंद्रायणी आवडतो. मला वैयक्तिक बासमती आवडतो साध्या भातासाठी. तुम्हाला कुठला तांदूळ आवडतो बाहेर हॉटेलमध्ये मला खाली कमेंट करून सांगा. अशी ही खिचडी कधी खावी. आजारी जेव्हा असेल तेव्हा अशी खिचडी खाल्ल्याने तुम्हाला ताकद मिळते. आपले 2 डेझर्ट्स जे आहेत आणि गोड पदार्थ जे आहेत ते अतिशय प्रसिद्ध आहेत, म्हणून ते दोन्ही मागवले. एक जे आहे ते म्हणजे आहे फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलड आपण त्याला म्हणू. आणि दुसरा जो आहे म्हणजे मूग डाळीचा हलवा, एकदम गरम आहे. आणि त्यांनी सांगितलं हा त्यांचा घरच्या तुपाने बनलेला हा त्यांचा मूग डाळीचा हलवा आहे. तर हा आपण एकदम गरम गरम हलवा आहे, हा आपण नंतर टेस्ट करूया. सगळ्यात आधी हे फ्रूट सॅलड बघूया. हे फ्रूट सॅलड थंड आहे. जनरली मला हे थंड त्याच्यावर गरम किंवा गरमवर थंड हे आवडत नाही, पण आता आज थाळी करतोय म्हणून एखादा घास घेऊया. बाकी आपले वीर बसलेले आहेत, त्यांच्या सुपूर्त या सगळ्या गोष्टी करूया. आणि आज खाण्यासाठी आपल्याकडे बरेच लोक आहेत. मी बाबांना घेऊन आलोय. कॅमेऱ्याच्या मागे स्वाती आहे. बारक्याला तर तुम्ही पाहिलंच, मोठा जो आहे तो अजून शाळेत आहे. असो, तर हे 2 डेझर्ट जे आहेत हे आम्ही सगळे मिळून संपवतो. त्याच्या आधी चव तुम्हाला सांगतो की फ्रूट सॅलडची चव कशी आहे. फ्रूट सॅलडमध्ये जनरली आता जे सीझनल फळं असतात म्हणजे पपई, सफरचंद हे तुम्हाला आढळेल. वरती याच्या टुटी फ्रुटी आहे आणि त्यांनी हे चॉकलेटचे आपण काय त्याला रोल म्हणू किंवा काय ते असं दिलेलं आहे. चला याची चव बघू. थंड क्रीमी कस्टर्ड आणि फ्रेश फळांचा क्रंच अशी चव तुम्हाला सांगता येईल. गोडसरपणाचा जर म्हणालात, गोडसरपणा त्याच्यात बऱ्यापैकी आहे. अर्थात तुम्ही जर गोड खायचं असेल, तुम्हाला गोड आवडत असेल, हा पदार्थ तुम्हाला नक्की आवडेल. त्याच्या पुढे येऊया. अजूनही गरम आहे. या मूग डाळीच्या हलव्याकडे. मला विशेषतः मूग डाळीचा हलवा हा जास्त आवडतो. तर त्यांनी काजू आपल्याला दिलेले दिसत आहेत. त्याच्यात थोडक्यात काजू आहेत, काजूच आहेत. काजूने भरलेला हा मूग डाळीचा हलवा आहे. चव बघूया कशी आहे. आणि याच्यात तूप आहे बरं का. ते तूप तुम्हाला या चमचालाही दिसेल. शुद्ध देशी गाईचं तूप आहे आणि त्यांचं म्हणणं त्यांनी घरी कढवलेलं तूप आहे. चव बघूया. वास तर छान येतोय, भयंकर गरम आहे. जीभ भाजल की नाही त्याची भीती वाटते. जीभ किंवा टाळू जर भाजला ना तर भीती या गोष्टीची असते की त्याच्यानंतर एखाद दुसरा दिवस ना तुम्हाला चव कुठल्या पदार्थाची पटकन समजत नाही. बघू, कुकर मारून घ्या थोडी. गरम आहे, चांगलं गरम. चव मस्त आहे. मस्त असा एक छान
तुपाचा रिचनेस देणारा हा पदार्थ आहे. कसं आहे? आवडलं? तर मी आशा करतो की आजची आगळीवेगळी थाळी ही तुम्हाला आवडली असेल. थाळी आपल्या नारायण पेठेची आहे. पत्ता वगैरे तुम्हाला सगळं सुरुवातीला मी दाखवलंच आहे. या थाळीची किंमत ही तुम्हाला खाली कुठेतरी दिसेल आणि सोबत आपण जे 2 गोड पदार्थ घेतले होते त्याची किंमत मी खाली देतो. व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.